नमस्कार फ्युचर डॉक्टर्स आणि महाराष्ट्रातील तमाम नीट यूजी 2026 परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना आपल्या करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करून आज नीट यूजी 2026 ची पेपर एक्झाम जी होणार आहे आपल्याला 3 मे 2026 रोजी, या संदर्भातला पेपरची डिफिकल्टी लेवल कोणत्या पद्धतीची असू शकेल या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा, पेपर हा डिफिकल्ट असेल किंवा मीडियम असेल किंवा इझी असेल, या संदर्भात काही प्रेडिक्शन असू शकतं, या संदर्भातला जो पाठीमागच्या 5 ते 6 वर्षाचा जो डाटा आहे ते काढून मी तुम्हाला सांगणार आहे। नीट यूजी 2025 मध्ये पेपर हा फिजिक्सचा खूप टफ लेवल मध्ये होता। जवळपास 80% पेपरचे क्वेश्चन पेपर ट्विस्ट केलेले आणि प्रॉब्लेम बेस्ड आणि खूप टफ होते, त्यामुळं तो पेपर हार्ड राहिला आणि स्कोर खूप कमी राहिला आहे। 2024 मध्ये बघायला गेलं तर फिजिक्स पेपर सोपा होता, केमिस्ट्री बायोलॉजी दोन्ही पण पेपर सोपे होते। तुम्हाला सर्वांना माहित आहे की 2024 मध्ये स्कोर जो आहे तो म्हणजे अगदी रँक खूप लोअर होते, म्हणजे खूप हायर रँक, म्हणजे रँक मोठे आले परंतु स्कोर मात्र खूप मोठा होता। म्हणजे 650 मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस मिळालं। आणि तेच जर बघायला गेलं तर 2025 मध्ये बघायला गेलं तर तो एवढा टफ होता की जवळपास 580-90 मार्क असले तरी एम्स मिळू शकत होते। म्हणजे 650 पर्यंत आपल्याला एम्स सारखा कॉलेज सुद्धा मिळू शकत होते। म्हणजे बघा 2025 मध्ये एम्स मिळण्यासाठी 650 मार्क्स लागले, म्हणजे एवढा टफ पेपर राहिला। आणि 2024 मध्ये पाहायला गेलं तर 650 मार्क्सला शेवटचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं होतं। म्हणजे आपल्याला या ठिकाणी मार्क्स महत्वाचे नाही तर ऑल इंडिया रँक महत्वाचा आहे किंवा त्याला पर्सेंटाईल आहे हे महत्वाचं आहे, असं माझं म्हणणं आहे। म्हणजेच याचा अर्थ 2025 मधला पेपर हा टफ लेवल मध्ये होता, त्यामुळे 2026 चा पेपर कसा असू शकेल याचं एक प्रेडिक्शन आपण या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करू। नीट 2020 मध्ये ज्यावेळेस कोविड सुरू झाला त्यावेळेस खूप इझी लेवलला पेपर आला, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना टेस्ट पेपरमध्ये जेवढे मार्क्स पडत नव्हते त्याही पेक्षा फायनल पेपरला जास्त मार्क्स पडले। 2021 मध्ये जर आपण पाहायला गेलं तर हा पेपर फिजिक्सचा खूप टफ लेवलमध्ये गेला। ज्या विद्यार्थ्यांना 150-60 मार्क पडायला पाहिजे होते त्या विद्यार्थ्यांना 70 किंवा 80 मार्क्स पडायला लागले। त्यामुळं 2021 मधला पेपर हा फिजिक्स का खूप टफ होता, त्यामुळे स्कोर टोटल बघायला गेलं तर हा मीडियम टू डिफिकल्ट लेवलकडे पेपर गेला। 2022 आणि 23च्या 2 वर्षामध्ये बायोलॉजीचा पेपर हा अगदी ट्विस्ट करून किंवा लेंगदी प्रश्न विचारले होते आणि टाइम कन्झ्युमिंग गेला होता, त्यामुळे तो सुद्धा मीडियम टू डिफिकल्ट लेवल मध्ये पेपर होता। तरी पण थोडासा मीडियम लेवलकडेच होता किंवा इझी लेवलकडे गेला होता। 2024 मध्ये मात्र खूप पेपर, सर्वच फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी तिन्ही पेपर खूपच सोपे होते आणि त्यामुळे आपल्याला पाहायला गेलं असेल तर 1 नंबरचा रँक आहे, म्हणजे 720 पैकी 720 मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही कधी नाही ती 67 एवढ्या मोठ्या रँकेवरती गेली होती। आणि त्यामुळे जवळपास 635 मार्क पडणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा 40,000च्या वरती रँक गेला होता। 650 एवढा मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना 25,000च्या आत एवढा रँक होता, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात पेपर इझी लेवल होता। 2025 मध्ये बघायला गेलं तर 650 मार्क्सला सुद्धा एम्स मिळाले। म्हणजे 25 मधला जो रँक आहे तो 2024 मध्ये 650 मार्कला जवळपास 25,000च्या पुढचा रँक होता। तोच जर पाहायला गेलं तर 2025 मध्ये तो रँक तर तोच राहिला, परंतु जे काही 650 मार्क्स वरती रँक जो होता तो अगदी 3,000 वरती 2,000 वरती आला। म्हणजे पाहायला गेलं तर, आपण बघायला गेलं तर जवळपास या ठिकाणी 23,000 मुलं पाठीमागे गेली। त्याच पद्धतीने सर्व जो क्राऊड आहे तो होत गेला। यावरून 2026 चा पेपर कसा असू शकेल या संदर्भातला महत्वाचा संदेश मी देण्यासाठी आलोय। एक तर पहिली गोष्ट, सध्या आपण सर्वजण घाबरत असणारा जो पेपर आहे तो म्हणजे फिजिक्स आहे। त्याच्यामध्ये प्रॉब्लेम ट्विस्ट करून गेले असतात, टाइम कन्झ्युम घेतात, एक प्रश्नामध्ये खूप मल्टिपल काही क्वेश्चन्स, मल्टिपल
सोल्युशन्स लावावं होते, इक्वेशन्स लावावं लागत होते आणि त्यातून मग प्रश्नाचं उत्तर येत होतं. त्यामुळे एखादा प्रश्न जो आहे तो खूप वेळ जात होता. त्यामुळे फिजिक्सचा पेपर सगळ्यात शेवटी आपण ठेवतो. हा महत्वाचा टॉपिक आहे. परंतु या वर्षी पण सर्व विद्यार्थी 2026 कसा असेल तर बघायला गेलं तर आपण ठरवूया की फिजिक्सच जरा टफ असतो असं नाहीये. तर फिजिक्सचं बाळांनो यावर्षी पेपर सोपा राहणार आहे हे माझं 100% म्हणणं आहे. फिजिक्सचा पेपर अवघड राहणार नाही हे लक्षात ठेवा. आता कॉन्सन्ट्रेट करायचं आहे ते तुम्ही बायोलॉजी आणि केमिस्ट्री यावरती आहे. फिजिक्स वरती कॉन्सन्ट्रेट करू नका, कारण ही जी टेस्ट परीक्षा आहे म्हणजे नीट परीक्षा जी आहे ती तुम्हाला पास करण्यासाठीची परीक्षा नाही, तर तुमच्यामध्ये कॉम्पिटिशन किती आहे आणि तुम्हाला नाकारणारी म्हणजे हायर रँक मध्ये जाऊ न देण्यासाठी फसवे प्रश्न, प्रत्येक प्रश्न बरोबर आहे असं वाटणार आहे. त्यामुळे इकडे बघायला गेलं तर बायोलॉजी हा थोडासा लेंगदी बनवू शकतात. त्यामुळे बायोलॉजीकडे कॉन्सन्ट्रेट करा. खरा तर आपला जर स्कोर करणारा जो मोठा टॉपिक कोणता असेल तर बायोलॉजी, कारण 360 मार्क्सचा प्रश्न आहे, ह्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करा. आपण 340-50 पर्यंत जाता येऊ शकतं. हा लेंगदी असतो. ह्याच्यामध्ये काय असतं की मल्टिपल, समजा एखादं 4-5 सेंटेन्सेस दिले जातात आणि परत त्याच्यावरती प्रश्न ABC बरोबर, ABD बरोबर, ABCD बरोबर असे 5-5-6 प्रश्नांची उत्तरं एकत्र येऊ शकतात. म्हणजे लेंगदी, प्रत्येक प्रश्न तर पूर्ण वाचावाच लागेल. त्याचबरोबर त्याचे जे काही ऑप्शन्स आहेत ते सुद्धा पूर्ण वाचावे लागतील. अशा प्रकारचा बायोलॉजीमध्ये येऊ शकतो. त्याचबरोबर केमिस्ट्रीकडे आजपर्यंत कुणाचंही लक्ष नाहीये, परंतु मी तुम्हाला सांगेल की यावर्षी थोडासा केमिस्ट्रीकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. 100% केमिस्ट्री टफ येणार आहे, म्हणजे असं मला वाटतंय. आता हा जो टॉपिक आपण पाहायला गेलं तर सर्वात महत्वाचा गोष्ट अशी आहे की जेईची एक्झाम म्हणजे एनटीएचं जे माइंडसेट आहे तो कसा आपल्याला लक्षात येऊ शकतो. तर 2024 मध्ये नीट आणि जेई दोन्ही समानच इझी लेवलमध्ये आला होता. म्हणजे जेईचा पेपर आता येऊन गेला आता जानेवारी महिन्यामध्ये. तर या पेपरवरून आपण या वर्षीचा पेपर सुद्धा प्रेडिक्ट करणार आहे. 2025 मध्ये बघायला तर दोन्ही डिफिकल्ट होते, 2024 मध्ये दोन्ही इझी होते. त्यामुळे आपल्याला जेईच्या पेपरवरून अंदाज आपल्याला बांधता येऊ शकतो. आता 2026 मध्ये मात्र या ठिकाणी लक्षात येते की त्यांनी केमिस्ट्रीकडे थोडंसं जास्त लक्ष दिलेलं आहे. त्याचबरोबर तिन्ही पेपर थोड्याशा इझी लेवलकडे न जाता थोडंसं मॉडरेट किंवा डिफिकल्ट लेवलकडे जाताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे आपल्याला नीटची पेपर जो आहे तो 2026चा हा कॉन्सन्ट्रेट ऑन केमिस्ट्री असं मला वाटतंय. कॉन्सन्ट्रेशन ऑन बायोलॉजी असं असतं. फिजिक्सकडे आपण खूप लक्ष देतो, कारण गेल्या वर्षी फिजिक्सचा पेपर खूप अवघड गेला म्हणून आपण फिजिक्सकडे कॉन्सन्ट्रेट करतो, पण फिजिक्सचं यावर्षी अवघड राहणार नाही. बायोलॉजीवरती कॉन्सन्ट्रेट करा, कारण ती स्कोरिंग सब्जेक्ट आहे. तो ट्विस्ट केला जाऊ शकतो, लेंगदी बनवू शकतो, टाइम कन्झ्युम बनवू शकतो. आपल्याला 50 मिनिटामध्ये 90 प्रश्न सोडवायचे, ते 75 मिनिटापर्यंत गेले तरी चालतील, परंतु बायोलॉजीमध्ये स्कोर आपल्याला होणार आहे. नंतर आपण जर पाहायला गेलं तर दुसरा सब्जेक्ट स्कोरिंगचा जो असतो तो म्हणजे केमिस्ट्री, त्याच्याकडे पण कॉन्सन्ट्रेट करा. 100% यावर्षी थोडासा टफ लेवल येणार आहे, कारण जेई 2025 मध्ये जवळपास 50% प्रश्न जे होते ते मीडियम लेवलचे होते, 30% प्रश्न हे इझी लेवलचे होते आणि 20% प्रश्न डिफिकल्ट लेवलचे होते. 25 मधली गोष्ट आहे. तीच जर आपण बघायला गेलं तर 2026 मध्ये आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑन जे आहे ते केमिस्ट्रीवरती करावं लागेल. नीटमध्ये सुद्धा आपल्याला केमिस्ट्रीचा पेपर थोडा टफ जाऊ शकतो. आतापर्यंत केमिस्ट्रीचा पेपर टफ गेलेला नाही. टाइम कन्झ्युमिंग असेल, थोडासा वेळ घालवणारा असेल, त्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स असू शकतात. हे सर्वात महत्वाचा टॉपिक आहे. नीट यूजी 2026चा पेपर हा थोडासा मीडियम कडे राहील, टफ राहणार नाही, कारण गेल्या वर्षीचा पेपर फार टफ होता. 2024चा पेपर फारच इझी होता, स्कोर खूप मिळाला होता, पण तशा लेवलचा पेपर काही राहणार नाही असं मला वाटतंय. आणि 2025 मधला खूपच पेपर टफ होता, तो सुद्धा पेपर आता राहणार नाही. सर्वात महत्वाचा टॉपिक तुम्ही लक्षात घ्यायचं की आपण एक तुम्हाला मूलमंत्र या निमित्तानं देणार आहे, ते म्हणजे CAS. म्हणजे महत्वाचा गोष्ट म्हणजे कन्सेप्च्युअल प्रश्न महत्वाचे आहेत. कन्सेप्ट, अॅक्युरेसी आणि स्पीड या 3चा टॉपिक एकत्रित येऊनच तुम्हाला 180 प्रश्नांची उत्तरांची मेळ लावा लागणार आहे. त्यामध्ये प्रत्येक टॉपिकचा कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. तो पाठ करण्याकडे लक्ष न देता कन्सेप्च्युअल कडे लक्ष द्या. दुसरा महत्वाचा मुद्दा अॅक्युरेसी, म्हणजे मोस्ट अॅक्युरेट कोणता आहे त्याच्याकडे लक्ष द्या. आणि स्पीड पुन्हा सर्वात महत्वाचा आहे. कन्सेप्ट तुमचे क्लिअर आहेत, अॅक्युरेसी पण आहे, आणि तुमचा जर समजा पेपर सोडवण्याचा जर स्पीड असेल
तो जर कमी असेल, तो जर लवकर तुम्हाला येत नसेल, तर तो स्पीड जर जास्त नसेल, तर तुमचा वेळ उरणार आहे, ते प्रश्न पुढचे जे आहेत ते सोडवता जाणार नाहीत आणि स्कोर पुन्हा आणखी कमी येणार. ऑल इंडिया रँक वरती कॉन्सन्ट्रेट आपल्याला करायचं आहे. त्यामुळे पेपर कधीही आपल्या समोर आल्यानंतर घाबरायचं काही कारण नाही. पेपर टफ असेल तर सर्वांना पेपर टफ जाणार आहे, पेपर अवघड सोपा असेल तर सर्वांना जाणार आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर मोर अॅक्युरेट कसं येईल याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करा. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना नीट UG 2026 चा पेपर कशा पद्धतीने असू शकेल या संदर्भामध्ये मी सांगितलेलं आहे. त्याचा सारांश सांगेल. JEE 2026 चा जो पेपर आहे त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलेला आहे केमिस्ट्रीवरती. त्या पद्धतीनं मी सुद्धा प्रेरित करतो की नीट UG 2026 पेपरमध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑन केमिस्ट्री, त्यानंतर बायोलॉजी आणि नंतर फिजिक्स हा पेपर यावर्षी टफ राहणार नाही असं माझा अंदाज आहे. हे 100% खरं होणार आहे, कारण फिजिक्सचा गेल्या वर्षीचा पेपर खूपच टफ होता. 10-20 मार्क मिळवायला सुद्धा अवघड गेलं होतं, 50 मार्क सुद्धा मिळवणं फार कठीण गेलं होतं. त्यामुळे फिजिक्सचा पेपर यावर्षी टफ राहणार नाही. सगळेजण फिजिक्सकडे कॉन्सन्ट्रेट करतात, तुम्ही कॉन्सन्ट्रेट ऑन केमिस्ट्री अँड बायोलॉजी. सर्वांनी जास्तीत जास्त बायोलॉजीकडे कॉन्सन्ट्रेट करा, स्कोर जास्त मिळतो तुम्हाला. 2021चं मी एक विश्लेषण सांगतो. जवळपास 330 पेक्षा 40 पेक्षा जास्त असणाऱ्या मार्क्स असणारे विद्यार्थी बायोलॉजीमध्ये खूप सारे होते. खूप ज्यांना अगदी 350 मार्क होते त्यांना सुद्धा 320 मार्क बायोलॉजीमध्ये होते. म्हणजे बघा, स्कोरिंग सब्जेक्ट हा बायोलॉजी आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना 355 मार्क बायोलॉजीमध्ये होते त्यांना सुद्धा 80-90 मार्क सुद्धा इकडे फिजिक्समध्ये घेता आले नव्हते. त्यावरून फिजिक्स हा पेपर 2021चा टफ होता. तसाच जर समजा यावर्षी 2026 मध्ये मात्र केमिस्ट्रीचा थोडासा टफ राहील, बायोलॉजीचा थोडा टफ राहील आणि फिजिक्सचा थोडासा सोपा राहील असं माझं म्हणणं आहे. परंतु एकंदरीत पेपर खूप इझी राहणार नाही, मॉडरेट टू डिफिकल्ट कडे राहू शकतं. स्कोर आपल्याला सर्वसाधारणपणे 500च्या वरती जायला पाहिजे. जर प्रायव्हेट कॉलेज मिळेल, 550च्या वरती गेला तर गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला सहजासहजी मिळू शकेल. एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या जो काही काउन्सिलिंगचा मार्ग आहे किंवा तुमच्या करिअरच्या महत्वाच्या टप्प्यावरती हे जे आमचे गायडन्सची सिरीज आहे किंवा व्हिडिओची सिरीज आहे, ही तुम्ही तुमच्या डोर स्टेप पण देण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा जो टॉपिक आवडला तर ह्या टॉपिकला तुम्ही लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना सुद्धा पाठवू शकता. आपल्याला काही महत्वाच्या टॉपिकमध्ये एक सगळ्यात महत्वाचा टॉपिक सांगेल किंवा कन्सेप्ट, अॅक्युरेसी आणि स्पीड या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. आणि याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला काही महत्वाचा टॉपिक जर पाहिजे असतील त्याच्यासाठी आपल्याकडे महाराष्ट्र राज्यातील टॉपच्या इन्स्टिट्यूट म्हणजे राजर्षी शाहू कॉलेज लातूर, त्याचबरोबर विद्याआराधना अकॅडमी लातूर किंवा RCC रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस लातूर, किंबहुना जे काही नारायणा क्लासेस असेल किंवा एलन असतील, या सर्वांचे क्वेश्चन पेपर जर तुम्हाला पाहिजे असतील, फुल सिलेबस असतील किंवा टॉपिक वाईज असतील किंवा GT ज्ञान टेस्ट असतील किंवा WT असतील, ह्या सगळ्या टेस्टचा एकत्रित सोल्युशनच्या संदर्भामध्ये आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला उपलब्ध आहे. त्याच्यासाठी आपल्याला संपर्क करता येऊ शकतो. आतापासूनच तुम्ही त्या सगळे टेस्ट पेपर सोडवायला गेला तर स्कोर 100% 600च्या पुढे जाण्यासाठी मदत होऊ शकते. एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या टेस्ट पेपर साठी तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते वाचून घ्या आणि तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही घरपोच तुम्हाला क्वेश्चन पेपर सेट आणि ऑनलाईन स्वरूपामध्ये क्वेश्चन पेपर सेट आम्ही देणार आहोत. त्याचबरोबर सर्वात महत्वाचा टॉपिक आणखी सांगेन, इथून पुढे तुम्हाला तुमचा नंबर एकदा आमच्याकडून जर एखादा टेस्ट पेपर ऑनलाईन 1000 रुपये फीज आहे आणि ऑफलाईन 2200 रुपये फीज आहे, त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला घरपोच देईनच, परंतु तुम्हाला मी ऍड करेल तुमचा नंबर आपल्या टेस्ट पेपरमध्ये आणि नंतर तिथून पुढे जसजसे पेपर तिकडे येतील तसतसे तुम्हाला इकडे देत जाईल की जेणेकरून तुम्ही कुठेही महाराष्ट्रात असला तरी सुद्धा तुमचा जो काही इतर टॉपच्या संस्थेचे पेपर्स तुम्हाला पाहायला मिळू शकतात. एवढंच या निमित्तानं सांगेल. परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत मी तुम्हाला पेपर देईन की जेणेकरून तुमचा स्कोर जास्तीत जास्त ग्रो होईल. आजपर्यंत आपण हजारो विद्यार्थ्यांना हे टेस्ट पेपर देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या स्कोअरमध्ये जवळपास 100ने वाढ झालेला आपण पाहिलेला आहे. एकंदरीत या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी सांगण्याचा आपण प्रयत्न केला. हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्त. जय हिंद, जय महाराष्ट्र.